हाय फ्रेंड्स, मी सुजाता। आत्ता भर उन्हातनं ना मी दिवाळीच्या मासे बाजारात गेले होते। काय आणले? खेकडा। खेकड्याचं कालवण तर पाहणारच आहोत, पण त्याआधी चला बघूया कसं साफ करायचं। एक टिप देते तुम्हाला, तुम्ही डेंगेत ना ते कोळणीकडनंच तोडून आणा बरं का। मलाही भीती वाटते, मी त्यांच्याकडनंच तोडून आणते। हे बघा, मी आधी हे सगळे पाय असे काढून घेते त्यांचे। खेकडे ना नेहमी काळ्या पाटीचे घ्यायचे आणि मादी असलेले घ्यायचे। ते कसे ओळखायचे? त्या खेकड्याच्या मागच्या साईडचा हा जो भाग आहे ना, ते असा काळ्या असतात आणि त्याच्यावर असे लाईन असतात, त्या माद्या असतात। त्यांच्यामध्ये त्यांची अंडी असतात आणि अतिशय चवीला उत्तम असतात। मी सगळ्या खेकड्यांचे आधी पाय काढून घेते। हे सगळे मी असे पाय काढून घेतले। आता मी खेकडे स्वच्छ धुणार आहे आणि माझ्याकडे ना हे नारळाची किशी आहे। हे मी फक्त खेकडे साफ करायला वापरते, त्यांना मी स्वच्छ आधी साफ करून घेणार आहे। हा बघा, असा खेकडा आहे घेतला की तो असा चांगला साफ करून घ्यायचा। त्याच्यावर माती असते, सगळी काढून घ्यायची। परत जरा हा असा साफ करून घेतला की एक हा डेंगा घ्यायचा। त्याने हा जो मी मगाशी काळा भाग दाखवला हा तुम्ही उचला आणि हा पूर्णपणे काढून टाकायचा। हा असा पुन्हा एकदा खेकडा स्वच्छ धुवायचा। ही बघा, ही सगळी माती असते ती जाते। आणि आता हा खेकडा खोलायचा। हा बघा कसा अजूनही जिवंत आहे, बघा। हा असा घेतला की त्याचा हा जो भाग आहे हा आपल्याला वर उचलायचा आहे। बघा किती सुंदर भरलेला आहे। त्याच्यानंतर त्याचा हा भाग आपण काढून टाकणार आहोत आणि ह्याच्यातलं ही जी लाख आहे ऑरेंज रंगाची ही आपण काढून घेणार आहोत। पुन्हा एक दाखवते। हा भाग घेतला, हात तोडला, हा स्वच्छ घासला। पुन्हा हा हातात घेतला, हे केलं, याचं पाणी घेतलं। हे शक्यतो आम्ही घेत नाही, कधी कधी ते कडसर लागतं। अशा प्रकारे मी सगळे साफ करून घेते आणि तुम्हाला कालवण पण दाखवते। पाय सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। सगळ्यात आधी मी तेल घालते कढईमध्ये। मी कांदा फोडणीला घालते। कांदा साधारण लाल झाला ना की त्यामध्येच जरा कोथिंबीर टाका। त्यामध्ये मी घालणार आहे मीठ। चांगलं परतून घ्या। तर मी घालणार आहे हे खेकडे, चांगले परतून घ्या। आणि आता त्याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद। मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे। हा आमचा मालवणी मसाला। मालवणी मसाला असला तरी थोडासा लाल तिखट टाका आणि चांगलं परतून घ्या। बरोबर हा माझा हिरवा मसाला, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर छान परतून घ्या मस्त। हे जे मी पाय वाटलेले आहेत ते गाळून त्याचं पाणी मी त्याच्यात, हे बघा, खेकडे शिजायला जास्त वेळ लागत नाही, लगेचच बघा डेंगे कसे लाल व्हायला लागले। हे बघा,
आमचं मालवणी वाटण, कांदा खोबरं भाजलेलं. मी थोडा टाकणार गरम मसाला. थोडंसं पाणी घाला आणि आता हे छान उकळ येईपर्यंत शिजवून घ्या. खेकड्याचं कालवण तयार आहे. त्याच्यावर छान कोथिंबीर